या फोटोत दिसत असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही खूप वेळा सोशल मीडिया आणि जगभरातील काही महत्त्वाच्या कार्यक्रमांना नेहमी बघितलं असेल. रोमन कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांचं रविवारी 21 एप्रिल रोजी एका प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. पोप फ्रान्सिस हे लॅटिन अमेरिकेतील पहिले पोप होते. पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर रोमन कॅथोलिक चर्चचे प्रमुख आता कोण होतील याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. रोमन कॅथोलिक चर्चचे प्रमुख निवडण्याची पद्धत फार काळापासून चालत आली आहे. जेव्हा एखाद्या पोपचा मृत्यू होतो तेव्हा सर्व कार्डिनल मिळून एकत्र येतात. हे कार्डिनल म्हणजेच रोमन कॅथोलिक चर्चचे जगभरात पसरलेले अनुयायी आहेत. जगभरात एकूण 120 कार्डिनल आहेत. हे सर्व कार्डिनल आता व्हॅटिकन सिटीमध्ये एकत्र येतील आणि मतदान करतील आणि त्यांच्यामधूनच एक पुढचा पोप म्हणून नियुक्त करतील. ज्यावेळेस हे सर्व कार्डिनल एकत्र येऊन मतदान करून पुढचा पोप निवडतील तेव्हा ते मतदानाच्या कार्डांना जाळून त्यामध्ये एक केमिकल टाकून त्या जाळाच्या धुराला व्हाईट किंवा ब्लॅक करतात. जर चर्चमधून बाहेर येणारा धूर हा व्हाईट असेल तर समजले जाते की नवीन पोपची नियुक्ती झालेली आहे. पण जर हा धूर ब्लॅक म्हणजेच काळा असेल तर पोपची नियुक्ती अजून झाली नाही असे समजले जाते.